गुरुजी किती भयंकर नाग होता तो. त्याला काय घाबरायचं? त्याच्याशी लढण्यात कशाला शक्ती वाया घालवायची? पण आपलं काम तर अपुरं राहिलं. तो दरवाजा म्हणजे ती त्रिशूळाची आकृती. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला अनेक दरवाजे अनेक खोल्या पार कराव्या लागतील. हेच तर आहे मायाजाल. कळूबाई, हरलीस तू. विसर आता तुझ्या बुद्धीची प्रतिष्ठापना. सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. खळूबाईच्या नावानं चांग भलं. काय चाललंय तुझं आर्या? इथून बाहेर पडण्याचा काहीच प्रयत्न न करता तू काळूबाईचा धावा करतेस. कशी कशी धावून येईल ती? प्रयत्न करणाऱ्यालाच काळूबाई साथ देते. तुला न खचता चतुराईनं विचार करावा लागेल की इथून बाहेर कसं पडायचं ते. या खुणा कुठे पाहिल्यात मी? हो, त्या पहिल्या दरवाजावर सुद्धा अशाच खुणा होत्या. म्हणजे या खुणांचं आणि दरवाजावरच्या खुणांचं काहीतरी कनेक्शन असणार. असं का झालं असेल? नाही नाही, असं सगळ्याच खुणांवर पाय ठेवून नाही चालणार. इथे नक्कीच काहीतरी गणित असणार आहे. दरवाजावरच्या त्या खुणा आणि जमिनीवरच्या खुणा यांचं कोडं सोडवलं पाहिजे. त्या दरवाजावरच्या 4 खुणा इतर खुणांपेक्षा आकाराने मोठ्या होत्या आणि त्यांची पोझिशन एकमेकांच्या बरोबर समोर होती आणि 4ही खुणा एका चौकोनात होत्या. म्हणजे या 4 खुणात त्या दरवाजाची किल्ली असणार आहे. आता मला उजव्या खुणेवर उजवा पाय आणि डाव्या खुणेवर डावा पाय ठेवायला पाहिजे. खळूबाईच्या नावानं चांग भलं. खळूबाईच्या नावानं चांग भलं. खळूबाईच्या नावानं चांग भलं. खळूबाईच्या नावानं चांग भलं. अहो हीच परफेक्ट संधी आहे. चौघांपेक्षा दोघांना हँडल करणं सोपं नाही का? हा,
आणि दोघं घराच्या बाहेर आहेत ही बातमी पक्की आहे का? बस घरावर लक्ष ठेवा आणि घेरा बाकीच्या दोघांना. नाही 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 नाही, संकेतला जिवंत ठेवायचा आहे. फौजदाराच्या जीवाचा बदला घ्यायचा आहे. तो असा एका फटक्यात नाही, जिवंतपणी मरण यातना द्यायच्या त्या समध्यांना. त्यांनी काळूबाईचा उदो उदो मानला नसताना आमचा फौजदार आज जिवंत असता. घरावर लक्ष ठेवा. ते समधे सापडले की घुसा आतमध्ये. जगणं नाकोसं करून टाका त्यांचं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही, फोन ठेवा. काही म्हणालात का तुम्ही? बरं वाटतं ना गं? हो, म्हणजे चांगलीच अडकलीस म्हणायचीस की तू. हो ना. अहो, त्रिशूळ हे कोड्याचं उत्तर हे कळल्यावर त्याच नादात मी त्या त्रिशूळावर हात ठेवला आणि त्या अंधाऱ्या खोलीत अडकले. काकू, अहो, तिथे ना काहीच कळत नव्हतं. मी तिथून कशी बाहेर आले माझं मला माहिती. बरं झालं बाई, काळूबाईच्या कृपेनेच बाहेर पडलीस. बरं झालं घरीच आलीस ते, नाहीतर परत शोधत बसली असतीस आणि कशात तरी फसली असतीस तर. नाही हो, मी शोध असा अर्धवट सोडलाच नसता. पण अहो, तिथून बाहेर आले ना तर अचानक गरगरायला लागलं. मला चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून तिथेच एका दगडावर बसले. पण नंतर मळमळायला सुद्धा लागलं. म्हणून मग म्हटलं की घरीच जावं. पण काकू, अहो, मला ना खूप हुरहुर लागली. असं वाटतंय की मी उगाच वेळ वाया घालवते. काही नाही वायाचा. अशी उन्हातानातनं दगदग करत फिरतेस. हे घरच्यांचं दडपण, हे असले चकवे. अगं, स्वतःला झेपेल ना इतकंच करावं बघ. मला वाटतं ना तुला आरामाची गरज आहे बघ. काळूबाई घेईल तुला समजून. नाही हो काकू, मला तर नाही चैन पडणार. अगं, आधी स्वतःची काळजी घ्यावी. काळूबाईची मूर्ती शोधायची म्हणजे तुझी तब्येत ठणठणीत असायला नको. हो, पण काकू, अहो, मला ना आता बरं वाटतंय. आर्या, एकदा सासू आहे ना मी तुझी. मी सांगते इतकंच ऐकायचं. ही समधी काळूबाईची इच्छा आहे असं समज. सांगितलं ना तुला, तुला आरामाची गरज आहे म्हणून. चल चल प्लीज. चल आराम कर. ते एक गोष्ट कानावर करायची होती. बोला की. आर्या काळूबाईच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी गेली. अर्थात तुम्ही तिला अडवण्याचा प्रयत्न कराल, पण प्लीज तिच्या बाबतीत काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न करू नका. विनंती करतो मी तुम्हाला. आणि काय? तुमच्या गुरुजींनाही सांगा, कारण यावेळी जर त्यांनी काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात खूपच स्ट्रॉंग फाईल तयार केली आहे. आय होप तुम्ही माझ्यावरती वेळ येऊ देणार नाही. गुरुजींना काय बी फरक पडत नाही. त्यांची ताकद लई मोठी आहे.
इतकंच सांगतो की कायदा सगळ्यात वर असतो. त्यांच्यासारखे हजारो भक्तगण असणारे बाबा आणि सो कॉल्ड महात्मे तुरुंगात खितपत पडलेत. विसरू नका. येतो मी. आमचंच पोरग आहे, तेव्हा जे बोललाय ते करून दाखवणारच. अरे पण कसं समजावू तुला पोरा? गुरुजीला काय बी फरक पडणार नाहीये. पण गुरुजीची बदनामी झालेली आम्हाला खपणार नाही. डोकं शांत ठेवून याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे आम्हाला. इकडं आर तिकडे विहीर झाली आहे. एका बाजूला आमचं पोटचं पोर आणि दुसऱ्या बाजूला गुरुजी. त्यातनं काहीतरी मार्ग काढावाच लागल. आर्या, धर लिंबू पाणी घे, म्हणजे बरं वाटेल तुला. हा, काय झालं हिला आता? अरे बघ की, जरा बी ऐकत नाही. उन्हातनं सारखी दगदग करत फिरत असते, म्हणून जरा गरगरल्यासारखं आणि मळमळत आहे तिला. सरबत दिलंय तिला, पण बघ जरा तूच. हे असं कधीपर्यंत चालणार आहे तुझं? हा, नेहमी स्वतःचा खरं करतेस. बरं कर, तेही कर. 100 वेळा तुला सांगितलंय की बाहेर जायचं असेल तर कोणाला तरी सांगून जात जा, पण नाही, तेही जमत नाहीये तुला. बरं मला सोबत घेऊन जा, हेही सांग. अमुक शांत हो. आता आलीये ना ती सुखरू, मी तिच्यासाठी काहीतरी खायला आणते. तू बस तिच्याजवळ. हा, बस बस. अरे का करतेस असं? मी तुला रोज रोज सांगतो म्हणून तू सिरियसली घेत नाहीयेस का? नको ना असं कोणालाही न सांगता बाहेर जात जाऊस. तुला माहितीये मनात नको नको ते विचार येतात. मन कासावीस होतं. अजूनही माझ्या हार्टबीट्स वाढलेत बघ. का करतेस असं? अरे आय मीन इट. प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस. अरे मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. वहिनी काय? वहिनी कुठे? वहिनी ऐका ना मत. वहिनी, वहिनी
नाही बघू शकत. माझ्या दबंगला तूच मारलंय सारिया, आणि कुणी मी काय मी म्हणू दे, त्यांच्या मरणाला फक्त तूच जबाबदार आहेस. तिथे त्याच्या चितेची आग विझली नसेल तर मी जळतीये. आम्हा दोघांना दूर करून तुम्ही जवळ येताय? नाही, नाही म्हणजे नाहीच. तुला मी कसं सुनबाई, अहो ये काय करताय तू? काय करणार दादासाहेब? फौजदार कुठे सापडतायत का ते बघते. मला असं लई वाटते बघा की ते मला हाक मारतील, मला भेटतील, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसतील. मी नाही राहू शकत दादासाहेब त्यांच्याशिवाय, नाही राहू शकत. दादासाहेब मी तुमच्या पुढे हात जोडते, तुमच्या पाया पडते दादासाहेब. फौजदारांना परत आणा ना दादासाहेब. तुम्ही आणूच शकता ना दादासाहेब त्यांना परत. तुम्ही त्यांना परत आणा ना दादासाहेब. निदान ज्यांच्यामुळे ते गेले त्यांना तरी. सुनबाई, मग वास झालं, भरलं माझं पोट. एवढ्यात बाकी अजून पोळी? नको मला बास. नक्की? नक्की. बर. एक काम कर, आता आराम कर, आणि आराम करून झाला की डॉक्टरांकडे जाऊयात. ओके? अमोघ मला खरंच बरं वाटतंय आता. आणि तुझी बायको नाजूक दिसत असली ना तरी आतून खूप स्ट्रॉंग आहे. माहिती आहे ना तुला? ऑफकोर्स माहिती आहे. माझी बायको फुलासारखी नाजूक असली ना तरी आतून लोखंडासारखी स्ट्रॉंग आहे. गोड स्वभावाची, हसली की छान दिसते. आणि ती फक्त तिच्या ओठांनी नाही तर टपोऱ्या डोळ्यांनी हसते. माझ्यावर खूप प्रेम करते. पण हे सगळं वाया आहे. व्हॉट डू यू मीन? वाया गेलं सगळं. अमोघ काय म्हणजे काय म्हणायचं तुला? हेच की हे सगळं वाया आहे, काहीच उपयोग नाही. काय? कारण काय ना की माझी बायको भयंकर हट्टी आहे, अजिबात ऐकत नाही माझं. तिच्या नवऱ्यामुळेच. तुझ्या बायकोचा नवरा आहे ना तो जास्त हट्टी आहे तिच्यापेक्षा. हो का? कूल, चांगली गोष्ट आहे. मग आत्तापासून माझ्या बायकोने फक्त तिच्या नवऱ्याचं ऐकायचं, म्हणजे माझं ऐकायचं. आराम करायचा आणि संध्याकाळी डॉक्टरांकडे जायचं. अमोघ मला खरंच बरं वाटतंय. नक्की? हो. नक्की? नक्की. नक्की? नक्की. आय मीन नो, आय मीन